नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मुद्दा कर्जमाफीचा घेऊन मी आलो आहे. निवडणुका लागल्यानंतर महायुती व महाविकास आघाडी सरकारने दोघांनी पण एक आश्वासन मूळतः दिलेलं होतं, सेम आश्वासन, कर्जमाफी. फक्त महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीमध्ये 3 लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट आणि 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान. आणि महायुतीच्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करू, ती 7/12 कोरा 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 करू, असे स्पष्ट आहेत. अजून यूट्यूबला त्यांचे भाषण आहे. पण मित्रांनो, मला हा प्रश्न पडला, एक संशय निर्माण झाला आहे. 2 महिने झालं कर्जमाफीविषयी कोणीच काही बोलत नाही. इतके निष्ठुर का हो? अहो, लाडक्या बहिणीनं मतं दिली, त्याबरोबर शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करता म्हणल्याबरोबर शेतकऱ्यांनी पण कर्जमाफीसाठी तुम्हाला मतं दिली. मग आता अजून कशाची वाट बघताय तुम्ही? अहो, आता मार्च येईल. मार्च आल्यानंतर बँका येतील, प्रत्येकाच्या मागं लागतील. सह्या करा, फिरवाफिरवी करा, रिन्युअल करा. अहो, रिन्युअल केल्यावर तुम्ही कर्जमाफी करचाल का आमची? ज्यांची थकबाकी आहे त्यांची परत बँका तुम्ही जर घरी पाठवल्या, बँकाची माणसं घरी येऊन जर सह्या करून घेऊन गेले, रिन्युअल झाल्यावर तुम्ही म्हणचाल की तुम्ही चालू बाकीदार आहात. हे बरोबर नाही माननीय सरकार. आज 2 महिने होत आले. तुम्ही स्पष्ट सांगा ना, तुम्ही कर्ज भरू नका. आम्ही कर्ज माफी करू. तुम्ही हे पण सांगायला तयार नाहीत. सरकारनं हे स्पष्ट करावं की तुम्ही कर्ज भरू नका, आम्ही कर्जमाफी करणार आहोत. अहो, शेतकरी आनंदित राहील ना. तुम्ही त्यावर शब्दच काढत नाहीत. नागपूरचं हिवाळी अधिवेशन गेलं, त्या अधिवेशनामध्ये तुम्ही सांगितलं की आमच्या आश्वासनामध्ये कर्जमाफी मुद्दा आहे, आम्ही करू. अहो, करू, पण कधी करणार? तुम्ही मतं द्या म्हणल्यानंतर आम्ही लागलीच मतं दिलं, तुमचं सरकार आलं. मग आता आम्ही शब्द पाळला, आता तुम्ही शब्द पाळायला पाहिजे. शेतकऱ्याला असं समजू नका की ह्याला कधी मागेल तेव्हा द्यायचं नाही, नका करू असं. आमचे 1,00,000-1.5 लाख रुपये कर्ज असतात, आम्हाला मोठं कर्ज वाटतं. अहो, 2-2, 3-3 लाख महिन्याला एकेकाला पगारी असतात, त्यांना काहीच वाटत नाही. अहो, तुम्ही जर 1.5 लाख म्हणा किंवा 2 लाख म्हणा, 3 लाख जर अशी 2-4 वर्षाला तुम्ही एकदा कर्जमाफी जर केली, तो आनंद चेहऱ्याचा शेतकऱ्याचा तुम्ही पाहिला असेल.